तर राम राम मित्र, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या. तर आज फायनली आपल्याला आज वाडा घालायचा आहे आपल्याला, म्हणजे जाळी वगैरे मारायची मेंढरांना रात्री कोंडायला. तर चला मग पाहूया आपण आज लाकडं बिकडं तोडून आणू, दर बीर खंदू आणि मग आपल्याला आज वाडा घालू आपण. तर चला पाहूया, करू काम पुढं तरी आता. पण वाडा घालत होतो, वाडा घालता घालता आपल्या गाड्यात निघला उंदीर. आपला आता उंदीर बघाय कुठे कुठे दाबला होता. खुशा काय निघलं? हा शेपूट. आपल्या गाड्यात काय निघलं? हा काय निघलं? उंदीर. तू सरकत खाली उतरतो. सरकत तू सरकत खरी खाली तर उतर. हा कुणा का पळाला उंदीर? काय हा काय हा उंदीर तू हेराय आली ना? हा तू उंदीर हेराय आली ना? काय दाखड? तर चला मग, उंदीर गेला पळून. काय उंदीर नाही गावरायला. तर आपल्याला वाडा घालायचा आहे. ते बघू शकता आपण इकडं दर खणतोय. बघू शकता हे बघ, इकडे दर खणलेले आहेत. आपल्याला हे वाडा घालायचा आहे. आता पाहू मग आपण गावतो कसा उंदीर. तर हेरणं चालू आहे उंदीराला. तर बघू शकता इकडं आपली आई स्वयंपाक करते. पाहू शकता कसा स्वयंपाक होतोय आमचा उघड्यावरचा संसार जंगलातला. तर बघा कसा स्वयंपाक होतोय. जाळ पण नाही चालत आहे चुल्यामध्ये, पाहू शकता. तर इकडं गाड्यामध्ये बी पावसाचं सगळं वल्ल झालं होतं, तर ते इकडं काढकूड करताय, सगळं वाळवायची तयारी चालू आहे आता. तर उंदीर पण हेरणं चालू आहे. इकडं आपली मेंढरं बसली येतं, पाहू शकता. तर इकडं आपलं वाड्याचं काम चालू होतं, तर थोडं लाकडं आपल्याला कमी पडली, तर आपण आता जाऊया लाकडं तोडायला. चला मग. तर आपण वाडा घालता घालता आपल्याला खोट कमी पडलं, तर आपण आता चाललोय कुऱ्हाड घेऊन खोट तोडायला. बघू शकता आपला काका पण तिकडून तोडून आणतोय खोट. तो पण बाकीचं खोट आणाय चाललाय. बघू शकता इकडे लय बेकार पाऊस आला, बघू शकता. तर आपले गाड्यावर पाल घालायची तयारी चालू आहे बघा. तर तो बघू शकता इकडे बाबा आपले जेवण करताय. आणि हा आपले आज मेंढराकडे आपल्या सोबत येणार आहेत. तर तो पण जेवण करतोय आणि बाबा पण जेवण करताय इकडं. तर पाहूया जेवण कसं करतायत. तर ते बघू शकता, ते कोंबड्या पण लय त्रास देत असतात. ते बघू शकता कोंबड्या हाणत होता इकडचा माणूस. पाहू शकता तुम्ही जेवण करताय ते. कोंबड्या पण लय त्रास देत असतात. जेवण करू देत नाही त्यांना बरोबर. तर चला पाहूया मग जेवण करतोय ते पुढे. तर इकडं हा एक पण जेवण करतोय. बघू शकता आई तिकडं स्वयंपाक करत होती. तर पाणी आल्यामुळं ते पाला आता बांधलं होतं आम्ही वरून.
तर हा पण जेवण करतोय. मग आता नंदी कुठे घरी? तर चला मग पाहूया आता कसं तर जेवण करता येते. गावठीला कसं काय खायला तुम्हाला? गावठीला खायला कसं काय? हिरो असतील ना, वाडी असतील. गाईस आपला वाडा बिडा घालून आपली हुंडारली आता फायनली मेंढर. तर बघू शकता इकडे कपार आणि मेंढर कशी जाता येतात. पाहू शकता थोडंसं पुढं दांडावर जायला थोडं अडचण आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. पाहू शकता इकडं मागली मेंढर आपली तिथे दांडाने पाहू शकता पूर्ण कपार आहे. आणि इथं येऊन पाहून घ्या कशी थांबली. इथे एकदम पुढं जायला एकदम एकदम म्हणलं म्हणजे एकदम हा छान रस्ता आहे. पूर्ण दगडण ते नाही पाहू शकता. याच्यातून सगळ्या जाळ्या वरतून या जाळ्यामधून सगळे मेंढर निघत असतात आपल्यावाले. आपल्याला पण वाकून वाकून निघावं लागतं इथं. पाहू शकता हे बघ. तर हे बघ आपल्या मागं मेंढर येत आहे. पूर्ण जाळ्यान ते आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण जाळ्यान ते अक्षरची मेंढराला चालता येत नाही इथं दांडामध्ये. पाहू शकता आपल्या मागं मेंढर येत आहे. पूर्ण जाळ्या आहे. आणि हे थोडंसं पुढं आलं का लगेच असं लागत आहे आपल्याला दगडाचं. पाहू शकता. तर एवढं चढत चढत आहे ना सगळं माणूस दमून जातं. बघू शकता मेंढरांना पण फार चढायला अडचणच आहे. बघू शकता एवढ्या याच्यातून मेंढर चढताय आपल्यावाली. हे बघा पूर्ण जाळे आहे. ह्या जाळ्यामधून मेंढर आपल्यावाली दररोज निघत असतात इथून. पाणी वगैरे असला का मग पूर्ण पाणी वाहत असतं इथून. तर मेंढरांना थोडंसं यायला अडचणच असते बा तिथून. पाहू शकता असा एकदम नजारा आहे. एकदम म्हणजे फार मेंढरांना असे चढायला म्हणजे एकदम लय अडचण दिक्कत होत असते इथं. तर चला पाहूया मग पूर्ण मेंढर चढल्यावर आपण. तर गाईस आपली मेंढर वर चढून आलेली बघू शकता. इकडं माळावर चाराच नाही, इकडं पाणी आहे. आणि आज थोडं ऊन दिलेलं आहे. थोडं वाटतंय ऊन दिलेलं आहे. तर आज थोडं मेंढरांचं बरं वाटतंय भाऊ. थोडंसं काहीतरी वातावरण एकदम मस्त. तर मग पाहूया कटपर्यंत ऊन दिलेलं आहे. तर मेंढरांचे तर फार हाल होऊन गेले. चाराच नाही. आणि 4-5 दिवसापासून एकसारखा पाणी चालू होता. तर आज थोडं ऊन देतोय काय उघड झाप करतोय काय असं करतोय. मग पाहूया आता कसं करतोय. दिवसभरातून कसं होतंय तर पाहूया. पाणी येतो का मग उघडेल राहतो. आज तर ऊन देतो का कसं होतो ते काय आपण इथलं सांगू शकत नाही. पण आता सध्या जे दिसतंय आपल्याला ते सांगतोय आपण. सध्या ऊन आहे आता आमच्याकडं. हे बघू शकता मेंढरांचे पूर्ण हाल झालेले पाहू शकता तुम्ही. चाराच नाही इकडे डायरेक्ट. पाहूया पुढं पुढं. तर तसंच मित्रांनो आपले मेंढर थोडी पुढं चढून आल्याच्या नंतर हे काका आपल्याला लगेच भेटला. ते फाटी तोडायला येईल होती लाकडं तोडायला. म्हणजे चुल्याला जाळायसाठी लाकडं न्यावं लागतात स्वयंपाक वगैरे करायसाठी. तर त्याच्यासाठी लाकडं तोडायला आलता हा काका. तर बघू शकता हा काका इकडं आपल्याला लगेच भेटला. वर मेंढर चढल्यास खेपी आपल्याला इकडे भेटला. तर पाहू शकता त्यांनी तिकडं फाटी तोडून ठेवलेली आहे. तर ते इथं थोडं गडीवर बसले होते. आता लगेच ते घरी जाणारे फाटी घेऊन. तर चला पाहूया. तर गाईस आपण तसंच पुढं आलो तर बघू शकता इकडं मेंढरांना चारा नाही. मग हे असे झाडं वगैरे तोडून टाकावं लागतात. पाला पत्ते काहीतरी खात असतात मेंढर. तर चला मग पाहूया आता तोडू आपण तिकडे गेल्यावर झाडं झुडं सगळे मेंढरांचं पोट भरूया कसं तरी बरं वाटत. चला भेटू मग डायरेक्ट आपण आता घराकडे जायच्या टायमालाच. तर मित्रांनो चालली आता आपली मेंढर चरत चरत डायरेक्ट घराकडं. तो पाहू शकता आपल्या मागं मेंढर आहे बघ. आता मेंढर आहे ना चरत चरत आहे ना घराकडं चालली ते. तर चला मग आता जाऊया थोडं मेंढरांना दाबत दुबत आता थोडं चारत चारत मेंढरांना घराकडं जाऊ आपण. चला मग भेटू डायरेक्ट आपण आता घरी. तर काही चालू आपण घरी आता फायनली. बघू शकता इकडं आपलं हे घर आहे सगळं पाहू शकता तुम्ही. तिकडं आपली मेंढर उभी इथं मेंढरांसाठी मोरगास आणलेला आहे. तर चला मग दाखवतो तुम्हाला कसं भरता येतं तिथं.
तुला फोन लावतो नंतर कवळात पोरं धरून आले नाही हो माझेच पोरं लागत माझे तुमच्यासारखे करतील का तुमच्यासारखे नाही ना नवतरनेच पोरं लागत तर गाईस बघू शकता रानात चारा नसल्यामुळे असं मोरगास आणावं लागतो. तर पाहू शकता कशी मेंढर पळती ते. तर बघितलं मित्रांनो, पाहिलं का कसं मेंढराला मोरगास आणला रानात चारा नसल्यामुळं. तर बघू शकता तुम्ही. तर चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तर भेटू मग आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.